तर एक महत्त्वाची बातमी पाहूया। ठाकरे गटाला आणखीन एक मोठा धक्का बसलाय। माजी मंत्री आणि ठाकरे गटातले ज्येष्ठ नेते बबनराव घोलप यांनी पक्षाचा राजीनामा दिलेला आहे। त्याच्या यवतमाळच्या नेरमध्ये शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश करतील अशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचते। मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री दादा भुसे आणि मंत्री संजय राठोडांच्या उपस्थितीमध्ये ते आता शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहे। संपर्क प्रमुख पदावरून मला काढल्याने माझा अपमान झाल्याचं घोलप यांचं म्हणणं आहे। तर ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जातोय। माजी मंत्री आणि ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते बबनराव घोलप यांनी पक्षाचा राजीनामा दिलाय। आता ते शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। मध्ये आहे, इथूनच मी माझा राजीनामा पाठवलेला आहे उद्धवजींना। तर मला आता शिवसेना या पदाचा सुद्धा राजीनामा द्यायचा आहे। माझं एकोळीचं पत्र पाठवलेलं आहे आणि तो राजीनामा मी दिलेला आहे। हो, नाराज आहे मी, कारण मी नगर जिल्ह्यामध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी मला तिथं संपर्क प्रमुख केलं होतं। कुठलंही कारण नसताना मला तिथून काढून टाकलेलं आहे। माझा काही दोष आहे तो मला कळला पाहिजे, आणि जर तसं नसेल तर मग माझा तो अपमान आहे। नाराज असलेले बबनराव घोलप यांनी काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती। येत्या 2 दिवसात ते शिंदेंच्या नाही, मी त्यांच्यावर काही बोलणार नाही। मला वाटतं आपण पाहत असाल सामान्य नागरिक हा उद्धव साहेबांसोबत आहे, प्रामाणिक जे लोक आहेत ते आमच्या सोबत आहेत। बबनराव घोलपांची नाराजी दूर करण्यात आपलं अपयश आले, कारण मी कुठेही प्रयत्न काही करत नाहीये। महत्त्वाची गोष्ट हीच आहे, आमचा प्रयत्न हाच आहे की दिल्ली समोर झुकणाऱ्याला आम्ही सत्तेत बसू देणार नाही। बघा, आता जास्ती बोलून काही लोकांवर उपयोग नसतो। त्यांनी बबनराव घोलपांनी जेवढं तेवढंच महत्त्व द्यायचं, किती परत तेच विचारणार आपण।